लातूर जिल्ह्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र अनेकांना एबी फॉर्म मिळाले नाही. त्यामुळं जे आहे ते आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बैठक आयोजन करण्यात आलेले आहे. लातूरच्या एका ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते नाराजी नाट्य पाहायला मिळालं. अनेकांनी ती नाराजी बोलून दाखवली नसली तरी आज मात्र सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी बैठक होत आहे. लातूर जिल्ह्यातलं खरं तर भाजपचं केडरमध्ये अनेक वर्ष काम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. मात्र निष्ठेनं काम करून सुद्धा आम्हाला या ठिकाणी जे आहे ते एबी फॉर्म मिळाला नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही, यामुळे ही सगळी नाराज असलेली मंडळी एकत्र आलेली आहे. आता काही क्षणापूर्वी हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे. खरं तर भाजपमधील काही कार्यकर्त्यांवरती ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. एक अधिकारीशाही असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. खरं तर मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चामध्ये भाजप आणि त्यामधले उमेदवार काय निर्णय घेतात, काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. खरं तर अनेक जण बंडाळी करताल, अनेक जणांनी आपली भूमिका मांडलेली नव्हती. मात्र आज मोठ्या प्रमाणात कदाचित पहिल्यांदाच असं झालेलं असेल की भाजपामध्ये एक पूर्ण गटच वेगळ्या पद्धतीनं निर्णय घेतोय आणि त्या निर्णय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातले भाजप खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या नव्हत्या. अनेकांनी म्हणजे आज विचार करायला गेलं तर अनेक काही प्रभागांमध्ये बी फॉर्म कुणाला लावला आहे हेही कळायला मार्ग नाही आणि त्यामुळं आक्रमक झालेले अजूनही काही कार्यकर्ते आहे. आणि त्या अगोदर पुन्हा एकदा पाहू शकता आपण या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. खरं तर लातूरमध्ये अशा पद्धतीनं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाजपचे जे कार्यकर्ते नाराजांची जी फळी आहे ती एकत्र आल्याचं पाहायला मिळतं आहे. आता हे सगळे उमेदवार किंवा उमेदवारी मागायला गेलेले इच्छुक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बैठक सुरू झालेली आहे. बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळं भाजपसमोर नवं आव्हान निर्माण केलं जाणार का भाजपसोबतच हे सगळे जण राहणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळं या बैठकीत काय निर्णय होतो आणि भाजपच्या विरोधात काही भूमिका हे सगळे कार्यकर्ते किमान निवडणुकीपुरती घेतात का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.